नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री एडे सर, श्री टकले पटेल क्लासेस चक्रापूरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 8वी साठी NMMS परीक्षा या परीक्षा संदर्भात चर्चा करणार आहोत. ही परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. ही परीक्षा कोण कंडक्ट करते, कोण घेतं? केंद्र शासनामार्फत ही परीक्षा काय केली जाते, घेतली जाते. या परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत केलं जातं. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यावरती विविध केंद्रावरती ही परीक्षा घेतली जाते. आता या परीक्षेचे उद्दिष्टे जे आहेत, NMMS परीक्षेची उद्दिष्टे नेमके काय आहे? इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे, बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे. दुसरं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास त्यांना मदत करणे. आणि तिसरं, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपल्या विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी, हे या योजनेचे उद्दिष्टे आहेत. आता या परीक्षेसाठी NMMS परीक्षेसाठी पात्रता काय आहे? तो विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा. नंतर दिलेल्या ज्या अटी आहेत, ह्या अटी म्हणजे कोणत्या अटी? पात्रता जी आपण पाहतो याच्यामध्ये असणाऱ्या ज्या अटी आहेत, तर त्या अटी काय आहेत? पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 3.5 लाख रुपये. 3.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे, ही एक महत्वाची अट आहे. 3.5 लाख रुपये जे आहेत, हे 3.5 लाख रुपये अट पालकांचं वार्षिक उत्पन्न असावं. याच्यानंतर आणखी इयत्ता 7वी मध्ये 55% त्या विद्यार्थ्याला मिळालेले असावेत. अपवाद SC आणि ST या विद्यार्थ्यांना 50% गुण मिळालेले असले पाहिजेत, तरच ते विद्यार्थी या परीक्षेसाठी काय असणार, पात्र असणार. जरी त्यांना परीक्षेला बसता आलं, तरी त्यांना पात्र झाले, तरी त्यांना शिष्यवृत्ती शासनाची मिळत नाही. आता परीक्षेचं आयोजन कोण करतं? परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे आयोजन करते. खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात, परंतु त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. कोणते विद्यार्थी आहेत अशी? विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी. विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणजे कोणते विद्यार्थी आले? स्वयं अर्थसहाय्यित इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत, या शाळेत शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अपात्र असतात. दुसरे, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी. केंद्रीय विद्यालय जे आहे त्या विद्यालयात शिकणारे विद्यार्थी अपात्र असतील. तिसरा, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी अपात्र असतील. आणि चौथा, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी सुद्धा या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी काय असतील, अपात्र असतील. याचबरोबर शासकीय वसतिगृहांच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी सुद्धा या NMMS परीक्षेसाठी अपात्र असणार आहे. हे झाले आपण पात्रतेच्या संदर्भात
आपण काय केलेली आहे, माहिती पाहिलेली आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे, अर्ज करण्याची पद्धत काय असते. आपण अर्ज टाकतो. अर्ज करण्याची जी पद्धत आहे मित्रांनो, तर ती काय आहे. अर्ज हे www.msce.pune.in या वेबसाईट वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतो. याची जी टेंटेटिव्ह तारीख असते, ती टेंटेटिव्ह तारीख जी आहे हे ऑक्टोबर महिन्यामध्ये याची तारीख असते फॉर्म भरण्याची. आता याच्यानंतर शुल्क किती आकारलं जातं बघा. आता हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क जे आहे, तर ते शुल्क असतं 120 रुपये. किती असतं, 120 रुपये. आणि याच्याबरोबरच आता शाळा संलग्न फी असते 200 रुपये, ती शाळा भरत असते. पण प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये येणार, 120 रुपये परीक्षा फी. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे, परीक्षेचं वेळापत्रक नेमकं काय असतं, अभ्यासक्रम काय असतो, याच्याविषयी आपण काय करणार आहोत, आता चर्चा करणार आहोत. 6वा पॉइंट आहे मित्रांनो, वेळापत्रक. आता विषय बघा, याच्यासाठी विषय असतात पेपर 1. आता पेपर 1 जो आहे, तो पेपर 1 हा जो असतो, तो असतो बौद्धिक क्षमता चाचणी. त्यालाच मेंटल ॲबिलिटी टेस्ट असंही बोललं जातं, म्हणजेच मॅट. आता याच्यामध्ये एकूण गुण, एकूण प्रश्न आणि कालावधी, याला काय केलेला असतो, कालावधी निश्चित केलेला असतो. आता बघा, एकूण गुण हे 90 असतात, एकूण प्रश्न हे पण 90 असतील, आणि यांच्यासाठी कालावधी जो आहे, तो कालावधी हा 90 मिनिटाचा असेल. हे झाले पेपर 1 साठीचे. याच्यानंतर दुसरा पेपर, पेपर क्रमांक 2, याला शालेय क्षमता चाचणी असं बोललं जातं. शालेय क्षमता चाचणी, यालाच सॅट, यालाच काय बोलतात, सॅट, स्कॉलिस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट. आता जे मेंटल ॲबिलिटीच्या टेस्टच्या बाबतीत झालं, इकडं एकूण गुण,
एकूण प्रश्न आणि इकडं कालावधी. इथं सेम 90 आणि कालावधी सुद्धा किती असणार इथं 90 मिनिटाचा. म्हणजे हे झालं तुमच्या पेपर सेकंड साठी. आता बघा पेपर फर्स्ट, एकूण प्रश्न संख्या 90, एकूण गुण 90, कालावधी 90 मिनिट. पेपर सेकंडला पण एकूण गुण 90, एकूण प्रश्न 90, कालावधी पण किती आहे 90 मिनिटाचा आहे. आता पात्र 40%, बघा पात्रता गुण जे आहेत ते महत्वाचे आहे. पात्रता गुण काय आहेत महत्वाचे आहे. पात्रता गुणामध्ये 40% गुण पेपर 40% गुण हे पेपर 1 प्लस पेपर 2 मिळून तुम्हाला किती मिळाले पाहिजे 40% गुण. जनरल अपवाद बघा, पण SC/ST या विद्यार्थ्यांसाठी 32% गुण, किती टक्के 32% गुण मिळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर SC/ST व दिव्यांग विद्यार्थी जे आहेत, कुठले विद्यार्थी दिव्यांग, यांच्यासाठी 32% गुण पात्रता गुण आहेत. मग विचार करा 180 पैकी, आता हे 90 आहे, हे 90 म्हणजे टोटल झाले 180, म्हणजे 180 पैकी आपल्याला किती गुण हवे आहेत 72. आणि यांच्यासाठी बघा 180, तर 180 पैकी किती गुण हवे आहेत 58%, म्हणजे 58 गुण आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे गरजेचे आहे. तरच ते विद्यार्थी काय होणार आहेत, या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होणार आहेत. बघा वेळापत्रक, विषय पेपर 1, पेपर 2, बौद्धिक क्षमता चाचणी मॅट, एकूण गुण 90, एकूण प्रश्न 90, कालावधी 90. पेपर 2 मध्ये शालेय क्षमता चाचणी, एकूण गुण 90, एकूण प्रश्न 90, कालावधी 90. पात्रता काय आहे, 180 पैकी आपल्याला 72 गुण मिळाले म्हणजे 40% झाला. म्हणजेच पेपर 1 आणि 2 दोन्ही मिळून 40% गुण जनरल विद्यार्थी जे आहेत त्यांना मिळणं गरजेचं आहे. जनरल मध्ये म्हणजे कोण, OBC, EBC, EWS, NT मध्ये येणारे अ व ग ड हे सगळे. SC आणि ST या विद्यार्थ्यांसाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 32% गुण आवश्यक आहेत. म्हणजे 180 पैकी किती झाले 58%, 58 गुण आपल्याला काय आहेत गरजेचे आहेत. तरच ते विद्यार्थी या MMMS परीक्षेसाठी पात्र होणार आहेत. आता बौद्धिक क्षमता याच्यामध्ये नेमके काय काय पाहिलं जातं बघा. आता हे आपण फक्त वेळापत्रक पाहिलं. पुढच्या टप्प्यामध्ये आपण अभ्यासक्रम काय असतो, परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो तर ते पाहणार आहोत. सातवा पॉइंट आहे मित्रांनो, अभ्यासक्रम. बघा पेपर 1 याला आपण मॅट म्हणतो. मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट. याच्यात
मानसशास्त्रीय चाचणी, विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी. नंतर दुसरा आहे कार्यकारण भाव. कारण भाव. तिसरं विश्लेषण. चौथा मुद्दा आहे संकलन. इत्यादी घटकांवरती पेपर 1 हा असणार. आणि प्रश्न जे आहे हे प्रश्न बहुपर्यायी प्रश्न असतील. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न. आता पेपर क्रमांक 2 काय आहे? पेपर क्रमांक 2 सॅट. हा दुसरा पेपर आहे. आता या दुसऱ्या पेपर मध्ये जे घटक आहेत ते कुठले असतात? 7वी वर असणार अभ्यासक्रम. इयत्ता 7वी व 8वी अभ्यासक्रम. 7वी आणि 8वीच्या पाठ्यपुस्तक बघा, 7वी आणि 8वी जे आहेत यांच्या अभ्यासक्रमावर आधारित. सातवी आणि 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. मग असा कोणते कोणते विषय असतील यांना बघा. किती मार्काचे असतील ते आपण पाहणार आहोत. बघा, यांच्यामध्ये पहिला विषय सामान्य विज्ञान. कुठला विषय? सामान्य विज्ञान. आणि सामान्य विज्ञान हा जो विषय आहे तर तो किती मार्काचा पेपर असतो? सामान्य विज्ञान हा याच्यावर आधारित 35 गुणांचा पेपर असतो. आणि याच्यात पुन्हा डिवायडेशन केलं त्यांनी. इकडं भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र. आता भौतिक जे आहे तर भौतिक 11 मार्काला विचारलं जातं. रसायन 11 मार्काला विचारलं जातं. आणि जीवशास्त्र 13 मार्काला. असे 35 गुण सामान्य विज्ञानावरती काय केले जातात? विचारले जातात. याच्यानंतर समाजशास्त्र. सामान्य विज्ञान अगोदर आपण गणित घेऊ. गणित 20. आता त्याच्यानंतर समाजशास्त्र. समाजशास्त्र जे आहे तर हे समाजशास्त्र ते 35 गुणांचं असतं. 35. याचे पण डिवायडेशन तसंच केलंय. उपविषय जे आहेत ते उपविषय दिलेले आहेत. इतिहास, याच्यानंतर नागरिक शास्त्र,
नागरिकशास्त्र, त्याच्यानंतर भूगोल. बघा याचे जे गुण आहेत 5, याचे जे गुण आहेत 15 आणि शेवटचा भूगोल याचे जे आहेत 15. हे टोटल गुण किती झाले मित्रांनो समाजशास्त्र याच्यासाठी 35. हे बघा हे झाले तुमचे 35, हे 20, हे 35, 70, एकूण गुण 90. म्हणजे पेपर 2 तुमचा 90 मार्काचा आणि पेपर 1 हा तुमचा किती मार्काचा असणार 90 मार्काचा असणार. हे झालं अभ्यासक्रमाच्या बाबतीत. आता याच्यानंतर परीक्षेचं माध्यम काय असतं लिहून झालं असं सगळ्यांचं. आपण परीक्षेचं माध्यम पुढचा मुद्दा आहे माध्यम. आपण परीक्षेचे फॉर्म भरताना जे माध्यम निवडतो त्या माध्यमाचेच पेपर आपल्याला काय करतात येतात. यासाठी 7 माध्यम. परीक्षेचं माध्यम जे आहे ते किती आहेत 7 माध्यम आहे. 7 माध्यमांमधून परीक्षा देता येते. 1 मराठी, दुसरा उर्दू, तिसरी हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड. या माध्यमामधून तुम्हाला काय केली जाते परीक्षा देता येते. आता फक्त काय करावे लागतात 4 वर्तुळ दिले जातात असे आणि त्याच्यातलं योग्य तेच उत्तराला काय करायचं असतं रंगवायचं असतं. म्हणजे असे फक्त निळा पेन किंवा काळा पेन या काळ्या पेनानं काय करायचं गोल रंगवायचे असतात. उत्तर नोंदवायचे असतात. याचं कारण आपली उत्तरपत्रिका जी आहे ती उत्तरपत्रिका कॉम्प्युटरमध्ये स्कॅनिंग करून काय केली जाते गुणदान केले जातात चेक केली जाते. या 7 माध्यमांमधून परीक्षा आपल्याला काय करता येते देता येते. आता याच्यासाठी कागदपत्रे नेमके काय लागतात बघा. इयत्ता 7वी निकाल पत्रक, नंतर जे कॅटेगरी मध्ये आहे त्यांच्यासाठी जातीचा दाखला, नंतर उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, आधार, बँक पासबुक आणि विद्यार्थ्याची वैयक्तिक
माहिती. एवढी कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, एवढी कागदपत्र असतील तर त्या विद्यार्थ्याला काय करता येतं, फॉर्म भरता येतो. याच्यातलं एखादं जरी कमी असलं तरी आपण परीक्षा भरण्यासाठी अवधी जो आहे तो अवधी 1 ते 2 महिन्याचा अवधी असतो. तेवढ्या कालावधीत ते कागदपत्र आपल्याला मिळू शकतात. तर ही झाली आपली NMMS परीक्षेच्या संदर्भात मित्रांनो माहिती. आता इथून पुढे आपण NMS परीक्षेचे तास रेग्युलर घेणार आहोत. याच्यासाठी ज्यांना ऑनलाईन क्लास लावायचे आहे त्यांच्यासाठी नेपच्यून स्कॉलर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती NMMS परीक्षा, इयत्ता 5वीची परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी CBSEची परीक्षा, या CBSEच्या समर बॅचेस 1 एप्रिलपासून चालू होणार आहेत. त्याचबरोबर स्टेट बोर्ड यांची परीक्षा, त्याचे समर वॅकेशन बॅचेस आपले 15 एप्रिलपासून चालू होणार आहेत. त्याचबरोबर इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा, याचेही तास 15 एप्रिलपासून चालू होणार आहेत. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, याचेही तास 15 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. ज्यांना कोणाला तास लावायचे आहेत त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क करावा. संपर्क क्रमांक 97 63 68 80 73. NMMS परीक्षा आपण यांचे तास ऑनलाईन घेणार आहोत. उद्यापासून आपण विज्ञान हा जो टॉपिक आहे याच्यावरती आपले रेग्युलर तास उद्यापासून चालू होऊन जातील. तर असे वेगवेगळे क्लास आपल्या माध्यमातून घेतले जातात. याच्यासाठी यूट्यूब चॅनल जो सांगितला नेपच्यून स्कॉलर अकॅडमी, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असे वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथं थांबूया आपण.